रुक्मिणी, पिन्या, स्वप्नील, रुपाली, पियू सगळे बाहेर या जरा. काय रे स्वप्नील, काय झालं? काय नाही, मलाही हाक मारली म्हणून आलो. नाही नाही, माझंच काम होतं म्हणून मी तुमच्या दादाला हाक मारायला सांगितली. येऊ द्या सगळ्यांना. मावशी, आता काय तुमचं नवीन? जरा सुखाने जगू देणार आहे का? असं कसं? मला ना दाखवून द्यायचंय की मी नेमकी कोण हाय, म्हणून सगळ्यांना बोलवलं. काय हो? ए मने, उठ. इथं कुठं बसलीस तू? कुठं बसायचं आणि कुठं नाही, मेरी मर्जी. अर्जुननं तुझी उतरवली ते चांगलं झोंबलेलं दिसतंय तुला. हा आई, म्हणूनच काहीतरी नवीन काढले आज त्यांनी. मने, अगं कुठं फेडशील ही पाप? रुक्मिणी, पाप फेडायची बारी तुझी आता, 40 वर्षापासूनची. ते हिच्या नादाला लागताय हा? अहो, चिखलात दगड मारला ना तर चिकूला आपल्याच अंगावर उडायचा काय? आई, नका लक्ष देऊ. चला आपण आपली कामं करूयात. आले आले लैला मजनू. या 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 या. बायकुपाई वाया गेलेला तुझ्यासारखा नवरा अख्ख्या दुनियात मी बघितला नाही. हा मावशी, अजून तुम्हाला लय काय काय नवीन बघायचंय. मला बी तुम्हाला लय नव्या गोष्टी दाखवायच्या आहेत. हो, काय चाललंय तुमचं? आणि तिथं काय आहे तुमचं? काही नाही भाऊजी, त्यांची नेहमीचीच नाटक आहेत. चला आपण जाऊयात. सरकार, माझा जरा पाय दाबा ना. नाही, जरा पायात माझ्या उसण भरली म्हणून. हो मावशी, काय बोलताय तुम्ही? आता गो बाया, अरे तू तर फार तुझ्या बायकोचं पाय धुवून पाणी पितो आणि मग माझ्या नवऱ्याने जरा माझा पाय चेपला तर कुठं बिघडतं? सरकार, दाबताय ना पाय आपल्या लाडक्या बायकोचा. आता जर ही बोलती तसं जर केलं नाही तर ही सगळ्यांना व्हिडिओ दाखवायला कमी करणार नाही. सरकार, आता गो बाया, असं काय दाबताय? नीट खाली बसावं, खाली बसून चांगला पाय दाबावा. हा? सरकार, अहो काय करताय तुम्ही? थांबा सरकार. सरकार, अहो काय ऐकताय तुम्ही तिचं एवढं? दादा, अरे काय करतोयस तू? अरे हेच बघायचं राहिलं होतं का माझं? थांब, तू नको. अरे मी दाबतो पाय, सरक बाजूला. उठा तुम्ही, ते पाय बी दाबू नका. उठा आणि तिला उत्तर द्या काय ते. माझ्याकडे बी उत्तर तयार आहे बर का. अहो तुमचे गुडघे दुखतात ना? सोडा, मी तापते पाहिजे तर. 1 मिनिट कुणी पुढे जाऊ नका. सरकार, ते मुद्दाम करतायत. हा 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 हा, लय भारी वाटतंय बघा सरकार. लयच भारी पाय दाबायला येतोय हो तुम्हाला. रोज तुमच्याकडून दाबून घेतलं पाहिजे. तो सरकार, बास झाला आता. जे काय कारण आहे ते सांगून टाका. बोलून मोकळं व्हा. आम्ही समजून घेऊ. अहो, तुमच्या घरातले आम्ही सगळे.
पण असं हातबल होऊन ना या मनी मावशी समोर गुडघे नका टेकू. सुजय, अरे तुला काहीच दिसत नाही का? बोल की काहीतरी. सरकार, ही वेळ स्वतःहून ओढून घेतली तुम्ही. स्वप्नील, अरे ही बोलायची आता येळ नाही. हो सरका, सरका, मी पाहिजे तर मी दाबते. उठा उठा तुम्ही. रुक्मिणी माग हो. सरकार तिला मागवायला सांगा. रुक्मिणी माग हो. सरकार तुम्ही उठा पहिले इथून. थांब दे. सरकार अर्जमोर आला नाही पाहिजे. अर्जुन माग हो. अहो पण सर, माझ्या कर्माची फळं मलाच भोगू देत. तुम्ही नका पडूयात. जा, तुम्ही तुमची कामं करा. कसली फळं? उठा आणि या बाईला द्या हाकलून बाहेर. ऐकलं का? तुमचा थोरला लेक काय म्हणतोय? हकलून द्या म्हणून. देताय का हकलून? द्या बरं, द्या हकलून. हा? कळलं का मी कोण आहे ते? माझ्या मनात जर आणलं ना तर मी कुणाला बी गुडघ्यावर आणू शकते. कुणाला बी. मावशी, अजून किती दिवस ही अशी भीती घालून आणि धमक्या देऊन दिवस काढणार आहात? अगं काढायचे तेवढे काढीन ना मी. तू नको मला अक्कल शिकूस. आणि हिथून पुढं माझ्याशी सगळ्यांनी नीट राहायचं. मालकीन म्हणून मला मान द्यायचा, नाही तर सगळ्यांना हाकलून देईल घरातून मी. तुम्ही कोण आहे हो? आम्हाला आमच्याच घरातून हाकलून देणार आहे? मनी मावशी, तोंडाला येईल ते बोलू नका या ठिकाणी. आता लय झालं. इंजराज बोलावतून या बाईला हाकलूनच देतो. थांब अर्जुन. मला कळतंय तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय ते, पण माझ्या हात दगडाखाली अडकलेत. तुम्ही नका लक्ष देऊ या सगळ्यात. जा, जा आणि आपापली कामं करा. सरकार आहो, पण तुम्ही हात जोडतो तुमच्या पुढं. जा तुम्ही. मला नाही बघवता ये. घेऊन जातील आत. मी ठीक आहे. या घरासाठी रक्ताचं पाणी केलंय ना मी, मग त्याच्या पुढं हेही करेन. आई, ओ तोंड नाही चालवायचं, हात चालवायचे. बसा खाली आणि दाबा पाय. ए सुजा, ए तुझा बाप सगळ्यांसमोर या बाईचे पाय दाबतोय. लाज वाटते का तुला? अरे लाज तर तुला वाटली पाहिजे. काल तू लय मोठा पर्दा फाश केलास ना, मग त्याची फळं भोगा आता. मावशी, मग या सगळ्याची शिक्षा तुम्ही सरकारांना का देताय? आता ग बाया, तुला बी वाईट वाटायला लागलं वाटतं. तुम्ही नीचपणाच्या कळस आहे मनी मावशी. चल र, आज जाऊन नाही बघवते. अप्पी अर्जुन, चला चल र. यासारखा पोरग आहे ना कुणाच्याच पोटाला येऊ नये. कोडगा आहेस, कोडगा. मला कशाला काय बोलतोय? सरकार म्हणलं गप्प बसा म्हणून गप्प बसायचं. बघितलं का? त्याला जे कळतंय ते तुम्हाला बी कळना. काय ग अप्पे, जी घर माझ्या तावडीतनं सोडवायचं म्हणली होतीस ना, त्या घरावर माझीच सत्ता आहे. लक्षात ठेव, मी आहे इथली सरकार. जावा तुम्ही, जावा. हे करण्यात त्यांना फार मजा येते. तुम्ही थांबला तर त्यांना आणखी चेव येईल.
पण सरकार आहो जावा म्हटलं ना. मावशी, हे घर कोणाचं आहे हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे आणि मलाही चांगलं माहिती आहे. तुमच्या पापाचा घडा ना एक दिवस भरणार आहे. आणि त्या दिवशी नाही हा सगळा हिशोब चुकता केला ना तर नावाची अप्पी नाही. आपे चल. तू काय धडा शिकवणार आहेस ग आप्पे मला? ना एक दिवस तुला बी आणि ह्या अर्जाला बी त्या सरकार सारखं माझं पाय दाबायला लावलं तर बघत नावाची हायमनी आणि भल्या भल्यांना पाजल पाणी. पिऊ, सकाळची भाजी आहे ना ग जरा शिल्लक? जरा नाही, भरपूर आहे. आता फक्त आमटीच करूया. ताई, आमटी सोबत वाईट शेपूची भाजी करू की? बाबांना आवडते. फक्त जरा बेतात करूया, वाया नको जायला. अगं पण आता कुणाचा खायचा मूड असेल नसेल काय माहित नाही ना. आई बरं झालं आलात. आम्ही काय म्हणत होतो, म्हणजे आता पिऊताई म्हणत होती की मी आमटी करते आणि ही शेपूची भाजी करते, तर मग दुसरं. आई, आई हो तुम्ही रडता. इथं बसा, बसा इथं. काय झालं आई? मला काही सुधरना बाई. कसं वागवलं तिनं त्यांना? असं करतात का? मनी मावशी सगळं मुद्दाम करते ते माहिती आहे ना आपल्याला. तुम्ही नका बरं मनाला लावून घेऊ एवढं. अगं असं कसं म्हणतीस आप्पे? हो आई, मला कळतंय, पण आपल्याला त्रास व्हावा म्हणूनच करतायत ना त्या. मग आणि आपण असं त्रास करून घेतला तर त्यांचा डाव यशस्वी झाला असाच अर्थ होईल त्याचा. आणि आता तर त्यांनी सगळं ताळतंत्रच सोडलंय. मग काय तर. आई, सरकार असं का वागतं ते ना ते शोधून काढलं पाहिजे. आणि एवढं काय आहे त्या मनी मावशीकडं? खरं आहे ताई तुमचं. मी पण सुजेला खूप वेळा विचारायचा प्रयत्न केला, पण तो काहीच सांगत नाही. आता कालच बघ ना, काल अर्जुन भाऊजींनी मनी मावशीचा डाव कसा ओळखला, तसंच हे पण नक्की शोधून काढतील अर्जुन भाऊजी. तुम्हाला सांगते, आप्पी आणि भाऊजींनी त्यांचा डाव उधळून लावला ना, आणि सरकारांनी पण त्यांना हिंगललं नाही. त्याचा बदला घेतलाय मावशींनी. अगं पण आजपर्यंत सरकार कधीच कोणासमोर झुकले नाहीत, आणि त्या मनी मावशीनं फार गुडघ्यावर आणलं त्यांना. या मनीला जे काय माहित आहे ना त्याचा शोध लवकरात लवकर लावायला पाहिजे बघा. मला तर सरकारांची परिस्थिती बघवतच नाही. आई, सरकारांना तुम्ही समजून बघा की, म्हणजे मनी मावशीकडे जे असेल ना ते असू दे, पण आपण सरकारांच्या सोबत आहोत असं सांगा त्यांना. आणि त्यांच्याशी काही बोलता येते का ते पण बघा. हा आई, आपण आता सरकारांना धीर द्यायला पाहिजे. पोरीनो, मी तुम्हाला सांगते, त्यांना जे काय माहित आहे ना ते त्यांच्यापुरतं नक्कीच नाहीये. त्याचा ह्या सगळ्या घराशी संबंध असणार आहे असंच मला वाटतंय. एक मिनिट, म्हणजे? अगं म्हणजे सरकारांना मी लई चांगलं ओळखते. हा जर वैयक्तिक मुद्दा असता ना तर त्यांनी एवढं ऐकून घेतलंच नसतं इतके दिवस. अगं आजवर त्यांनी काही चुका केल्या नाहीत असं नाही, पण जेव्हा जेव्हा त्यांनी चुका केल्या ना तेव्हा त्यांनी ते मान्य पण केल्या आणि त्याच्यातनं काहीतरी शिकून ते पुढे गेले होते. म्हणजे यावेळी जे काय आहे त्याचा परिणाम अख्ख्या घरावर होणार आहे. हा, म्हणूनच तिचं सगळं खपवून घेतात हे. नाही आई, पण आता अजिबात घाबरायचं नाही. त्या मनी मावशीनं जे करायचं ना ते करू द्या, पण आपण सरकारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं. मग जे होईल ते होईल. आता जर घाबरलो ना तर त्या लई करतील. अगं लई करतील म्हणजे अजून काय करायचं राहिलंय तेव्हा? नाही, आज तर त्यांनी हद्दच केली आहे. अगं पण आपण नेमकं करायचंय काय? माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. काय ग? झालं काय ग पोरीनो? झालं झालं आई. हा आवरा. आपली तू गोळ्यांचा डबा. काय झालंय? बघ की रांगोळी विंगोळी. आता ग बाया, काय जेवायला वाढताय का नाही? काही काय रांगोळी बिंगोळी खायची वाटणार आहे की जरा दम काढा की. अरे हो, पण दादा नाही ना आला अजून. थांबा, मी सरकारांना बोलून आणते. आपे थांब, मी जातो. अरे नाही, जाते. सावकाश सावकाश.
मनी मावशी वाईस बाजूला सरका. आव या सरका. सरकार या इथं बसा. अहो तुम्ही घरी परत आल्यापासून बेतच झाला नव्हता ना जेवणाचा, म्हणून आज केलाय. बसा तुम्ही इथं. म्हणून आज खास तुमच्यासाठी केलंय बघा. बसा की. मी कशाला? नको आप्पे. अहो ती कुटुंब प्रमुखाची जागा आहे, तुम्ही बसणार नाही तर कोण बसणार? बघा तुम्हाला बसायला जमत नसल तर मी बसते. नाही गुडघं बिडगं दुखत असेल ना तुमचं, पाय दाबायला बसले होते ना तुम्ही. मने अगं खाल्ल्या घराचे वासे मोजणारी तू कुठली आलीस कुटुंब प्रमुख? बराबर बोलते तू. नाही बाया सरकार लईच गुन्हे आहेत ग. आणि हातात काय जादू आहे बाया. इतके भारी पाय दाबले माझे. पण तू म्हणते ना ते बराबर आहे, यांच्यासारखे गुण माझ्यात नाहीत. हा सरकार नका लक्ष देऊ. बस बसा बस. बसा या. घ्या तुमच्या आवडीचं सगळं केलंय बघा आज. सरकार पोटभर खायचं बरं का आज. दादा बाकी कसला बी विचार करू नको. ते सगळं मला वाढा की. त्यांच्या पुरतं केलंय सगळं आज. नाही असं नको. सगळ्यांना वाढा, सगळ्यांना खाऊ दे. सरकार आम्ही घेतोच, तुम्ही पोटभर जा. घ्या. आप्पे कोशिंबीर खायची बरं का. डॉक्टरांनी काय सांगितलंय त्यामध्ये हे असतं कॅल्शियम. हा कॅल्शियम आणि पोटॅशियम. अरे बास. नाही 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 मी डॉक्टरांना सांगितलंय आप्पीच्या खाण्यापिण्याकडे मी लक्ष देणार. त्यामुळे आधी हे सलाड खायचे, त्यात बीट आहे बघ ते लाल भडक, रक्तासाठी चांगलं असतं. आणि हिरव्या पालेभाज्या खायच्या, त्या कशासाठी तरी असतात चांगल्या. आणि नंतर जेवण झालं की हळद दूध झालं. अर्जुन एवढं सगळं एकदम एवढंच तर आहे. आप्पे अगं खा ग. नवरा एवढा आवडीने भरवतो ना तर खाल्लं पाहिजे. काय बाया इथं तर प्रेमाचं पाठच व्हायला लागल्यात. एकीकडं ही रुक्मिणी तिला नवऱ्यानं टाकून दिले तरी बी त्याची काळजी घेते. आणि एकीकडं हा टिक्कूजीराव ज्याची बायको त्याला जेलात पाठवायला निघाली त्याचीच काळजी घेतोय. वा 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 भारी भारी. मावशी हे जर तुम्हाला कळालं असतं ना तर तुम्ही असं दुसऱ्यांच्या घरात ठाण मांडून नसतं बसलं. कसं आहे ना, ज्यांचं स्वतःचं घर नसतं, स्वतःची माणसं नसतात, ही माणसाशी दुसऱ्यांच्या घरावर वाईट नजर ठेवतात. आप्पी बाळा मग तू विसरली का काय तू? आणि तुम्ही हे विसरू नका मावशी की तुमच्या पापाचा गाडा भरत चाललाय. शिशुपालाचे 100 गुन्हे होईपर्यंत कृष्ण थांबला होता. त्या अर्जुन मध्ये तेवढा पेशन्स नाही बरं. कुणाला धमकी देतो रा? तुम्हाला देतोय, कळा नव्हे तेवढं पण. तुमचे थोबाड ना लई चालायला लागल्यात. तुम्हाला चांगली अक्कल शिकवली पाहिजे. दमाचा आता काय भात राहिला. आणि फुलीच्या बाहेर मी ताट ठेवणारे खाल्लेलं घेऊन जायचं. अहो काय झालं? नाही काही नाही. रुक्मिणी सरकार म्हणून मी आजवर लय माच केला. पण आज मला कळून चुकलंय. माझ्या माणसांशिवाय हे सरकार नाही. आपले तुम्हाला एकदा म्हणाले की आठवते, सरकारनं माणसांवर नाही माणसांच्या मनावर राज्य करायचं असतं.
अगदी खरं होतं तुझं. पण मला आजवर मात्र तसं कधीच जमलं नाही. असं नका म्हणू सरकार. तुमच्यावर जर जीवन असतं आमचं तर तुमच्यासाठी एवढं कोणी केलंच नसतं. लयच पुण्य केलंय तुम्ही, त्याचीच फळं बघतोय आता. सुजय, अरे काय होतंय तुला? पियू, नको बोलूस त्याला. अगं हे आपलं घर आहे आणि आपलं घर आपल्या माणसांनी बनतं. या सगळ्यांची काळजी आपण घ्यायची असते आणि या सगळ्यांना धरून आपण राहिलं पाहिजे. राहू सरकार, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नाईलाजामुळे तुम्ही काही गोष्टी बोलू शकत नाही, पण नका काळजी करू. काही झालं ना तरी आपलं घर एकत्रच राहणार.